हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त मजेत. तर मस्तच असणार आहे. मी इकडे काय करते, कारले फ्राय करते. कारले कट करून घेतलेला आहे, मग त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, थोडं मीठ हळद टाकून सनी. मग आता तव्यावरती टाकलेलं आहे. आता ह्याला चांगलं व्यवस्थित असं फ्राय करायचं. मग थोडंसं तेल टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं, थोडीशी टाकू वाटले तर शेंगाचं कूट टाकायचं आणि मस्त कुरुम कुरुम होते ती. मग काढायचं. चपाती संगट किंवा भाकरी संगट खाण्यासाठी एकदम मस्त लागते, तोंडी लावण्यासाठी. असं कारलं खाऊ वाटत नाही, कारल्याची भाजी नाही खाऊ वाटत, तर असं ट्राय करून बघा कसं वाटते. ह्याला ना छान व्यवस्थित असं जर भाजलं ना एकदम छान होते. बारीक गॅसचं फ्लेम बारीक करायचं आणि छान भाजायचं. तर थोडंसं तेल टाकले, आता थोडंसं मीठ टाकू ह्याच्यामध्ये. बघू शकता ही कलर येते कसं. हे जे पिवळा कलर असते ना ते एकदम काळं काळं होते भाजल्यानंतर. आता यामध्ये टाकू चवीनुसार मीठ. बघू शकता हे कारले आपले फ्राय झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करून ठेवू. असा खलबत्ता कोणाकोणाकडे आहे सांगा बरं. अशक्यतो खलबत्ता गावाकडेच असतो, इथं पुण्यामध्ये नसते. पण हा खलबत्ता मी तिकडूनच आणलेला आहे, खास कांद्याची चटणी वाटण्यासाठी. कांद्याची चटणी आम्ही कसं वाटते तुम्ही माझी रेसिपी बघू शकताय. मी काय केलं आहे, कांदे कट करून घेतलेला आहे आणि हे बघू शकता पाण्यात टाकलेलं आहे. आता हे कांदे पूर्ण काढून घेणार आहे. आणि इकडं कैरी असते ना, हे बघा ही कैरी आहे. कैरीचं मी कट केलेलं आहे. आंबा म्हणायचं, कैरी. तर आता हे मी खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहे. ह्याला एकदम पूर्ण बारीक वाटून घ्यायचं कैरीला. मग त्याच्यात थोडं मिरची आणि मीठ टाकायचं. मग नंतर कांदे टाकून घ्यायचं. आपण ह्याला बारीक करू. हा खलबत्ता मी पूर्ण स्वच्छ धुतलेला आहे. कैरी पण धुवून घेतलेली आहे, कांदे पण धुवून घेतलेले आहे. आता ह्याला पूर्ण बारीक बारीक मॅश करू आपण. बघू शकताय आपली कैरी बारीक झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये कैरी म्हणजेच आंबा आणि वरचं पूर्ण साल्ट काढून घ्यायचं, मधला भागच टाकायचं. ते कैरीमधलं बी नाही टाकायचं, फक्त मधला जे गर असतं ते टाकायचं. आता मिरची आणि मीठ टाकू आपण. आता कसं आहे तुमच्या चवीनुसार टाकायचं मीठ. आणि हा लाल तिखट. ज्याला लाल जास्ती खायचं असलं तर जास्त टाकायचं, कमी खायचं असलं तर कमी. आम्ही जास्ती तिखट नाही खात. आता ह्याला मिक्स करून घ्यायचं पूर्ण एकत्र असं. आपलं कैरीचं कसं झालेलं आहे. आता यामध्ये कांदे टाकू आपण. शेंगदाण्याचं जो कूट असते, शेंगदाणे भाजलेले असतात ते पण टाकू शकता तुम्ही, ते पण टाकून छान लागते. जसं आणि कांदा टाकल्यावर जास्ती वाटायचं नाही, उगाच थोडंसं 2 मिनटासाठीच हे करायचं, ठेसायचं. जास्ती ठेसल्यानंतर कांदा पूर्ण हे होऊन जाते. मी दाखवते. मी ना यामध्ये थोडंसं शेंगाचं कूट टाकते, थोडंसं टाकायचं आणि ह्याला पूर्ण अजून असंच हे करायचं, उगाच थोडंसं. बघू शकताय आपली ही कांद्याची चटणी रेडी झालेली आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि मस्तपैकी दही चटणी किंवा आपण तेल पण टाकून खाऊ शकता. दह्यासोबत पण छान लागते आणि थोडंसं तेल पण टाकून खाऊ शकतात, चपातीसोबत, भाकरीसोबत. हे बघू शकताय कशी झाली. टेस्ट करून बघा. आवडली तर लाईक करा.
मिरच्याची भाजी मिरची भाजी करताना आपण त्या प्रकारचे मिरच्या कट करून घ्यायचं आणि त्याची भाजी बनणार आहे. हे बघा अशा प्रकारे त्याच्यामधले बिया काढून घेतलेला आहे असं कट करून. आता जिरे हे लसूण टाकलेलं आहे, तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये मिरच्या टाकायचं. जास्ती पण तेल नाही टाकायचं, त्याला याच्यामध्ये फ्राय करायचं. त्यामध्ये टाकायचं थोडीशी हळद. मिरच्या छान एकदम असं हे झालं पाहिजे, भाजले पाहिजे तेलामध्ये, तरच तिखट लागणार नाही. तर कच्ची जर मिरची ठेवला ना तुम्ही तिखट लागेल. म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं. कोथिंबीर टाकायचं. तर आपल्या मिरच्या कशा झाल्या त्यामध्ये टाकायचं शेंगाचं कूट आणि कारळाची चटणी पण टाकायचं. कारळ पण याला चांगलं व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं. आपली चिंच असते ना, चिंचेचं पाणी पण करून टाकायचं. थोडंसं गूळ टाकायचं, चिंचेचं पाणी टाकायचं. एवढं काढायचं असते का काय ते? ते ग्रेप्स आणलेलं आहे, पण ते कसं एकदम म्हणजे मध्ये ठेवल्यानंतर कुकरमध्ये होतं नाही असं ठेवलं होतं. ते आहेत नाचणीचे पापड, ते विकतचे आणलेले आहेत, एकदम मस्त. बघू शकता कसे आहेत ते. द्राक्ष खूप छान आहेत, बघू कसे खाऊन. गोड आहे. ते एकदम गरमीने होते म्हणून खुल्ला ठेवले काढून. ते कसं केलेलं आहे. लड्डू गोपालचा ड्रेस बघा, इकडं मध्ये बघा अन्नपूर्णा देवी, महादेव, ही माझी लक्ष्मी इकडे बघू शकताय कशी दिसते, एकदम छान. आज आहे स्वामी समर्थ प्रकट दिन. कोण कोण मंदिरात गेलं आहे सांगा, आणि कोण कोण आजच्या दिवशी नित्यसेवा सारामृतला सुरुवात केलेली आहे. गुरुचरित्र पारायण आहे आता पुढच्या महिन्यापासून सुरुवात करणार आहे. केलं तर बघू शकता, मी केले 2 वेळेस, पण बघू आता. घरीच आपली पूजा, घरीच सगळं आपलं. चला व्हिडिओला इथंच एंड करते.